विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वन डे और डे वन समजावून सांगतो. इथं फोकस करूया. डे वन आज पहिला दिवस आहे. मला आजपासून जोमानं अभ्यासाला सुरुवात करायची आहे. 12वीचा माझा आजचा पहिला दिवस आहे. मग रडत बसायचं नाही. काय रडतात मुलं माहितीये का? "सर अजून 11थच काय पत्ता नाहीये. सर मी काय केलेलंच नाहीये." ओके, काही प्रॉब्लेम नाही. मी आहे ना. मी देतोय ना तुम्हाला स्टडी प्लॅन. सगळ्यात इम्पोर्टंट काय, की वन डे एका दिवसापुरतं नाही करायचं आपल्याला. आजचा डे वन आहे. ओके, आजपासून एक सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला सांगतो फिनिक्स बॅच. ओके. फिनिक्स बॅच. तुम्ही आपलं ॲप सह्याद्री ट्युटोरियल्स हे सह्याद्री ट्युटोरियल हे आपलं ॲप डाउनलोड करा Play Storeवरून. त्याच्यामध्ये स्टोअर ऑप्शनमध्ये फिनिक्स बॅच दिसेल. ओके. पहिले लेक्चर्स फ्री ठेवतोय तुम्हाला. मॅथ्स थेरम मी तुम्हाला सांगू का? डेमो लेक्चर्स म्हणते बघा म्हणूया आपण. क्लिअरली अभ्यास करायचा असेलच तर ह्या गोष्टी करा. नाहीतर राहू दे बाळांनो, राहू दे, खरोखर राहू दे. मग एन्जॉयमेंट. मी तुम्हाला सांगू का? वेळीच सावध व्हायचंय. डे वन, वन डे म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगतो नाही डे वन. आज मी जे तुम्हाला थेरम प्रोव्हाईड केलंय ना, चेन रूल तुम्हाला सांगतो मोजून असे 3च थेरम आहेत. तुमचं परफेक्ट ते होणार आहे आणि आज 10% अभ्यास होणार आहे. दिवशी 10% अभ्यास सांगतो ना. आज पार्ट 1, पार्ट 2 44 मार्काचा आहे ना. त्याचा थेरम 1 मार्काला 4 मार्काला येणारच आहे लक्षात घ्या. 3 थेरम केले की झाला तुमचा 4 मार्काची तयारी म्हणूया आपण. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कळालं सुरुवात तर करतोय आपण लक्षात घ्या. आता सुरुवात करतोय ना, तर सुरुवात तर जबरदस्त केलेली आहे आपण. हो, जबरदस्त. पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे ना आपली मराठी भाषा. एक म्हण सांगतो किंवा एक वाक्य म्हणून दाखवतो. नव्याचे 9 दिवस. काय कळालं तुम्हाला? नव्याचे 9 दिवस म्हणजे काय कळालं? बरेच जण उत्साहात सुरुवात करतात रे. मी तुम्हाला सांगतो 1 जानेवारीला जिमला असली गर्दी असते ना विचारूच नका. का? नवीन वर्षात सुरुवात. आता मी रोज हे करणार, ते करणार. करत नाहीत. पण तुम्हाला करायचंय, तुम्हाला करायचंय हे तुम्हाला स्टोरी माहितीच आहे. ओके. आपल्याला कासव पण बनायचं नाहीये. पण एक काय म्हणूया आपण ना, ही स्टोरी थोडीशी अशी बघा काय, की काय सुचवायचंय आपल्याला हे महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. मी जो तुम्हाला स्टडी प्लॅन दिलाय तुम्हाला तो फॉलो करायचा आहे. म्हणजे आपल्या फिनिक्स बॅचमध्ये चला मॅथ्सचे थेरम स्टार्ट झालेत. ओके. मग सलग 3 दिवस डिफरन्शिएशनचे 3 थेरम घेऊन देतो तुम्हाला. एक कॉन्फिडन्स वाढू दे तुमचा. मग फिजिक्सचा एखादा टॉपिक सुरू करूया. मग केमिस्ट्रीचा टॉपिक सुरू करूया. मग एकाच वेळी 2-2 टॉपिक सुरू करूया. तुम्हाला झेपेल तसं मला पुढे न्यायचंय रे बाळांनो. मग हाच तर स्टडी प्लॅन आहे. मी तुम्हाला सांगू का? मला माहिती आहे. हे बघा 15,000 पेक्षा जास्त मुलं मला जॉइन होते बरं का. जास्तीत जास्त मुलांचा रिझल्ट चांगला लागलेला आहे. सगळ्यांचाच नाही लागला. करावा लागणार आहे अभ्यास. वही पेन घेऊन बसावं लागणार आहे. सर रेडीमेड नोट्स द्या. मग पुस्तकं पण आहेत की मार्केटमध्ये. अरे तुला लिहायचंय. तुला माझा व्हिडिओ बघून ते लिहायचंय. मग आता मी तुम्हाला एकदा सांगतो. तुम्ही आपलं पहिला डाउनलोड केलं. मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा, की या ॲपमध्ये तुम्हाला जायचंय स्टोअर ऑप्शनमध्ये. सांगावं लागतंय मुलांना माहीत नाही म्हणून बरं का. आता ज्यांना माहिती आहे त्यांनी वाटल्यास पुढे ढकला व्हिडिओ बरं का. स्टोअर ऑप्शनमध्ये गेला, की तुम्हाला फिनिक्स बॅच दिसेल. ओके. तर या बॅचमध्ये तुम्हाला गेल्यानंतर कंटेंटमध्ये जायचंय आणि त्या कंटेंटमध्ये मॅथ्सचं थेरमचं फोल्डर बघायचं आहे आणि पहिला व्हिडिओ फ्री असणार आहे. बरं त्याचबरोबर त्यात अजून प्रत्येक सब्जेक्टचे डेमो लेक्चर्स आहेत का? करा की कॉल आम्हाला. पालक कॉल करतायत बरं का. पालक विचारतायत, पालकांचे कॉल येतायत. त्यांच्याशी एक वेगळंच रिलेशन आहे. पण माझी इच्छा काय? पालक बोलत असतात, पाठीमागून मुलाचा आवाज येत असतो. माझी इच्छा आहे तुम्ही कॉल करा रे. तुम्ही कॉल करा. बिनधास्तपणे आम्हाला विचारा, की कसा बॅच घेतलीच पाहिजे असं कोण म्हटलंय? मी तुम्हाला मदत करायला आहे ना. पण सुरुवातीपासून जर आपल्याकडे एक स्टडी हे फॉलो कराल व्यवस्थित बघा. सुरुवातीपासून जर आपल्याकडे एक स्टडी प्लॅन असेल ना, तर यश हे मिळतंच. मिळतंच हे लक्षात घ्या. मग आता जानेवारीतच सुरुवात झालेली आहे. जानेवारीतच सुरुवात झालेली आहे. स्ट्रक्चर कसं असणार आहे? बघा थांबा 1 मिनिटं. इथं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तिन्ही सब्जेक्ट मीच शिकवतोय बरं का. हो, मीच घेतोय. म्हणजे फिजिक्स पण मीच शिकवतोय, केमिस्ट्री पण मीच शिकवतोय, मॅथ्स पण मीच शिकवतोय. ओके, डेमो लेक्चर्स बघा, तुम्हाला आवडतील. काय होतंय, की या सब्जेक्टची मुलांना भीती वाटते, याची पण भीती वाटते. मी तुम्हाला सांगतो, सगळी भीती तुमची दूर होणार आहे. फक्त डोकं तुमचं शांत पाहिजे. मग तसं नाही काय म्हणलं, मनातच विचार असतात तुमचे. मला जमेल का? मला होईल का? मी केलंय. मला हो मी केलेले प्रश्न येतील का? मला ते आठवेल का? अरे किती प्रश्न. शांत. मी तुम्हाला सांगतो, ज्याला 10वी ला 50 मार्क होते मॅथ्समध्ये,
अशा मुलांना सुद्धा मॅथ्समध्ये 94 मिळवलेत बोर्डला. सीईटीत 96 पर्सेंटाइल मिळवलेत. रिझल्ट आहेत माझ्याकडं. मला ते दाखवत बसायचे नाहीयेत लक्षात घ्या. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना बास. काही ट्रोलिंग पण होतं ना. मी तुम्हाला गंमत सांगू का? जे कोर्स घेत नाहीत ना, ते मात्र निगेटिव्ह कमेंट करतात बरं का. मी तुम्हाला सांगतो फार चुकीचे कमेंट करणारे पण लोकं आहेत. लक्ष देत नाही मी यांच्याकडे. लक्ष देत नाही. मी माझं काम व्यवस्थित करतोय आणि सगळ्यात इम्पोर्टंट डेमो लेक्चर्स आहेत तुमच्याकडं. ओके. काय होतं, जादू होत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडून मी कष्ट करून घेणार आहेत. तुम्हाला दिवसातून पुन्हा 3-3, 4-4 व्हिडिओ कंप्लीट करायचे आहेत. अर्ध्या-अर्ध्या, 1-1 तासाचे म्हणूया आपण. वेळ द्यावा लागणार आहे. म्हणजे काय होतं, मी व्हिडिओ बघितला आणि मला सगळं आलं सीईटीत 100% येईल. असं होत नसतंय रे. पण सांगतोय तुम्हाला मी. असं होत असतं तर मग काय? असं करणारा कोण व्यक्ती असेल, तर बाळांनो काय मग तिकडच सगळे जातील ना. तसं होत नाही. आपल्याला अभ्यास करायचा, आपल्याला कष्ट घ्यायचे मी आहे ना, स्टेट प्लॅन देतोय ना तुम्हाला. मग जानेवारीत आपण सुरुवात केली. जानेवारी आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे मध्ये सुद्धा सुट्टी मिळणार नाही. एक दिवसाची सुट्टी नाहीये तुम्हाला म्हणजे शेड्यूलमध्ये. पण तसं सॅटर्डे, संडेला सुट्टी असते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लक्षात घ्या. सॅटर्डे, संडेला सुट्टी असते. सर नोट्स द्या की हो नोट्स. नोट्स बनवायच्या असतात. दुसऱ्याच्या नोट्स वापरायच्या नसतात लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःच्या नोट्स बनवाव्याच लागतील. तुम्हाला मी म्हणतो ते ऐकावं लागेल. ओके. मी म्हणतोय तसं करावं लागेल. कराल, चांगला रिझल्ट हवा तर करणारच मला हे माहिती आहे तुम्हाला. बरं. तर सांगतो. मला जे आत्तापर्यंत कळालंय ते तुम्हाला क्लिअरली सांगतो. मॅथ्समध्ये 80% च्या आसपास न्यूमेरिकल हे टेक्स्ट बुक मधले ॲज इट इज असतात. त्याच्यावर फोकस असणार आहे आपला. केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगतो 100% हे टेक्स्ट बुक मधलंच येतं. त्याच्या बाहेरचं काही येत नाही. आणि मला याच्याबद्दल आता कळालंय, की सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे. हां, खरंच सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे. हो. फॉर्म्युले आले पाहिजेत. पण चुकतंय आपलं, ते एक आपण आता इम्प्रूव्ह करणार आहे. कसं सांगतो. फिजिक्सला आपण टॅकल कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट फिजिक्ससाठी आपल्याला करायचा आहे संघर्ष. हो, फिजिक्ससाठी काय करायचंय संघर्ष. संघर्ष बॅचमधून संघर्ष करायचा लक्षात. तिथले लेक्चर्स बघायचे आहेत तुम्हाला. ओके. झालं. बोर्डसाठी प्रॉपर तयारी झाली. ते झालं, की तुम्हाला मग फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये जायचंय. करायचंय न्यूमेरिकल्स. ओके. हे मी घेणार आहे, हे मी घेणार आहे. नंतर तुम्हाला होमवर्क करायचंय. होमवर्क, वायलन, बोर्डचे पी-वाय-क्यूज करायचे आहेत. बोर्डचे पी-वाय-क्यूज बघायचे आहेत त्या टॉपिकवरचे. तर हा तुमचा होमवर्क असणार आहे. आणि नंतर आपला क्रॅश कोर्स. अरे 1, 2, 3, 4 बरं. 4 वेळा घेतोय फिजिक्स मी. मग मी फिजिक्सला का घाबरणार? गरजच नाहीये. पण त्याला वेळ द्यावा लागणार आहे. अभ्यास करावा लागणार आहे लक्षात घ्या आणि करणार आहे तुम्ही. मला माहिती आहे माझ्या प्रत्येक मुलाचा रिझल्ट छान लागणार आहे इथं. ओके. मला सगळ्यांचं जे प्रामाणिक मुलं आहेत त्यांचा रिझल्ट हवाय. होय. आता इथं आमचं आता हे 6वं वर्ष आहे, की जे आम्ही बॅचेस घेतोय. कायम रेकॉर्डेड. होय. 0 टाईमपास. ओके. 0 टाईमपास हे लक्षात घ्या. 0 टाईमपास. मी तुम्हाला खरं सांगू का? तर बऱ्याच मुलांना कदाचित माझे लेक्चर्स आवडत नसतील. ओके. म्हणजे अ, बऱ्याचशा गोष्टी बरेचसे करतात YouTubeवर म्हणूया आपण. त्यामुळं त्यांचे लेक्चर्स हिट वगैरे होतात. ओके. मुलांची त्यांची एंगेजमेंट होते चांगली. पण त्या गोष्टी मला कधीच आवडत नाहीत. त्याच्यामुळं प्युअर टीचिंग होणार आहे आपल्या इथं. ओके. आणि त्याच्यामुळे जे पेटून उठलेली मुलं आहेत ना तुमच्यासारखी, शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय ना, म्हणजे तुम्हाला काहीतरी करायचंय लक्षात घ्या. हां, मी कधीही फ्री कंटेंट दिलेला नाहीये. ओके. मी पेड बॅचेस कायम लॉन्च केलेत बरं का. अगदी सुरुवातीपासून लक्षात घ्या. आणि त्यावेळेस जेवढी फी होती आता पण तेवढीच आहे. म्हणजे 5-6 वर्षापासून आणि मला आनंद होतोय, की कोव्हिडसारखं कारण का असेना, पण मुलांपर्यंत आपण पोहोचतोय. अत्यंत कमी किमतीमध्ये आपण हे प्रोव्हाईड करतोय. काय प्रोव्हाईड करतोय आपण? काय मुलांना देतोय? संघर्ष बॅच देतोय. फिजिक्स न्यूमेरिकल बोर्ड, फिजिक्स केमिस्ट्री घेतोय आपण. त्याच्यानंतर आपण मॅथ्सचे थेरम देतोय त्यांना. त्याच्यानंतर फिजिक्स न्यूमेरिकल बॅच देतोय. क्रॅश कोर्स देतोय आपण. हे सगळं एकत्र त्या फिनिक्स बॅचमध्ये देतोय आपण. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी जरा केमिस्ट्री न्यूमेरिकल पण यावेळेस देणार आहे. बरं का लक्षात घ्या. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री सगळं बेस्ट होणार आहे. मग हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. मग का सोडायचं? का नाही? बरं, पहिले का 8-10 दिवस डेमो लेक्चर्स फ्रीच आहेत ना तुम्हाला. बघा ना तुम्ही. तुम्हाला आवडलं तर तुम्ही हे करा बरं का लक्षात घ्या. कारण काय माहितीये का? सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. हां, तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता. करायचं नाही म्हटलं तर तुम्ही सगळ्यांची वाट लावू शकता लक्षात घ्या. तर त्यामुळं आज डे 1 आहे. प्लीज हा व्हिडिओ झाला, की पहिला ॲप डाउनलोड करून तो कंप्लीट करून टाका एकदाचा थेरम ते लक्षात घ्या. या महिन्यात सगळे थेरम मॅथचे कंप्लीट होणार आहेत.
म्हणजे काही दिवसांनी तुम्हाला नेक्स्ट वीक पासून मॅथ्सचं थेरम प्लस फिजिक्सचं लेक्चर असंही तुम्हाला मिळू शकतं लक्षात घ्या. ओके. मग आता वाट कुठली बघताय? करा अभ्यासाला सुरुवात. ऑल द बेस्ट.